2019 ला झालेल्या पहाटेच्या शपथविधीवरून पुन्हा नवा गौप्यस्फोट झालाय। कुणाला मंत्रिपद द्यायचं हे सुद्धा ठरलं होतं असा दावा अजित पवारांनी केला। मात्र शरद पवारांनी अजित पवारांचा दावा फेटाळून लावला। 23 नोव्हेंबर 2019 सकाळी 8 वाजताची वेळ। राज्याच्या राजकारणात ही वेळ कुणीच विसरू शकणार नाही, कारण त्या दिवशी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी शपथ घेतली होती। पहाटेचा शपथविधी म्हणून ही घटना राजकीय इतिहासात अजरामर झाली। महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेची चर्चा सुरू असतानाच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी मोठी राजकीय खेळी केली होती। मात्र शरद पवारांनी या सरकारला मान्यता दिली नाही। अजित पवारांसोबत गेलेले आमदार पुन्हा आपल्या सोबत घेतले। परिणामी 80 तासात सरकार गडगडलं। पण हे सरकार नेमकं कसं स्थापन झालं, त्यावेळी काय ठरलं होतं, याबाबत अजित पवारांनी धक्कादायक माहिती दिली आहे। परंतु ते काही होत नव्हतं। शेवटी मला सांगण्यात आलं की बाबा काय करायचं। मी त्यांना सांगितलं मी शब्दाचा पक्का आहे, तुम्ही सांगा कधी शपथ घ्यायची। दुसऱ्या दिवशी 8 वाजता शपथ घ्यायचं ठरलं। दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत सरकारमध्ये कुणाला किती मंत्रिपद मिळणार हे सुद्धा निश्चित झालं होतं। नंबर 1 चा उद्योगपती त्यांच्या घरी उद्योगपती मी, अमित शहा, स्वतः पवार साहेब, त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीस, आम्ही 6 जण बसायचो, 7 जण बसायचो, चर्चा व्हायची। देवेंद्रजींचं माझं आम्हाला बसवलं, सांगितलं की कसं 35 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद कुणाला, कोण कोण मंत्री, कोण कोण राज्यमंत्री, 43 मध्ये भाजपचे किती, राष्ट्रवादीचे किती। उद्योगपतीच्या घरी झालेल्या बैठकीला शरद पवारही उपस्थित होते अशी माहिती अजित पवारांनी दिली। मात्र मुंबईत आल्यानंतर वरिष्ठांनी निर्णय बदलल्याचा आरोपही अजित पवारांनी केला। त्यामुळे पवारांच्या उत्तराकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं। अजित पवार म्हणाले अमित शहांसोबत आमच्या एका उद्योजकांची बैठक झाली होती आणि त्यावेळेला पवार साहेब देखील होते। 5 वेळा आमचं सगळं मंत्रिपद ठरलं, मात्र पवार साहेब नंतर नाही म्हणाले, म्हणून एक शब्द दिलता म्हणून मी पहाटेचा शपथविधी घेतला। आम्हाला लोकांची कधी संमती नव्हती आणि राहणार नाही। भाजपसोबत जायला कधीच संमती नव्हती असं शरद पवारांनी उत्तर दिलं। त्यामुळे नेमकं कोण खरं आणि कोण खोटं हा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालाय। या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही आणि परिणामी प्रत्येक 2-3 महिन्यानंतर नवनवे गौप्यस्फोट होऊन चर्चेला उधाण येत राहतं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।